आजूबाजूला जंगल भावांनो, एवढा भयंकर जागी टेंट लावलं मी आज, खूप जास्त. हे जंगल आहे कम से कम 50 किलोमीटर पर्यंत. सकाळपासून जंगलात चालतो मी ह्या, आणि सकाळपासून चलता चलता मला एवढे बोर्ड दिसले. कुठल्या बोर्डावर वाघ आहे, कुठल्या बोर्डावर भालू आहे, कुठल्या बोर्डावर हिरण आहे. आणि भावांनो, रात्रीचं ह्या जंगलात चालणं सेफ नाही, अजिबात सेफ नव्हतं. तर 7:30 वाजता मला इथं जागा भेटली एक, आणि हे पण दुकान बंद आहेत. हे दुकान आतापर्यंत चालू होतं. या दुकानावाला विचारलं तर म्हणे इथं झोप, पण स्वतःच्या जबाबदारीवर झोप, काऊन की इथं रात्रीचे वाघ नाही तर भालू येते. म्हणलं बाय चान्स येत असेल, म्हणे बाय चान्स नाही, रोजच येते. एक दिवसही सुटला नाही म्हणते त्यांचा, ते इथं येत नाहीत, रोज येतात म्हणते भालू वाघ, तू तुझ्या जबाबदारीवर झोप म्हणे. आणि त्यानं मला नाश्ता पण दिला. तो जो भेटला मला नाश्ता ते खाल्लं मी आता. आणि बघूया आजची रात्र कशी होते, सकाळ आपल्याला पाहायला भेटते की नाही भेटत. इथं आपला टेंट लावलाय मी. आणि भावांनो, श्री सायलम फक्त 8 किलोमीटर बाकी आहे. 8 किलोमीटर क्रॉस केलं असतं मी, पण रात्रीचं जंगलात चालणं सेफ नाही आहे. तर रात्रीचं इथंच आहे, सकाळी आपण 1-1.5 घंट्यात श्री सायलमला पोहोचून जाऊ. तर भावांनो, तुमच्या भावाच्या यात्रेला नक्की तुम्ही सपोर्ट करा. तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा, व्हिडिओला शेअर करा, आणि तुमच्या भावाला फॉलो पण करा. हर हर महादेव, जय श्री महाकाल.